हॅलो एव्हरीवन. हा माझा फर्स्ट व्लॉग. का विचारताय? का म्हणजे तुमच्याशी संवाद साधायला हो. माझ्या आयुष्याच्या बारीक घटना तुमच्याशी शेअर करायला आणि तुमच्या घटना ऐकायला. असाच थोडा संवाद साधू की. डिजिटल इंडिया होतच आहे, तर असं होऊ द्या. बर, पुढे जायच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पण माझ्यासारखे रस्ते विसरणारे आहात का? रस्ते न लक्षात राहणारे आहात का? तर कमेंट करून सांगा. घटना त्यावर आधारित आहे. कारण मी आहे ना, घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढा एक रस्ता पाठांतर करून ठेवलेला आहे. त्या व्यतिरिक्त रूट बदल असं म्हणलं तर जमणार नाही. नाहीच जमणार. हरवेलो मी. का असं करताय माझ्यासोबत? नाही जमत. त्यातल्या त्यात आज काय झालं, ऑफिसवरून घरी येताना शिव जयंतीचा जल्लोष चालू आहे पुण्यात. त्यात एक चौकात अडकले. रस्तेच बंद आहेत. आता काय करावं? तुम्ही म्हणताल गुगल मॅप घ्या, कोणाला तरी विचारा आणि जावा. अहो काय म्हणताय? पुण्यात राहतो आपण. पुण्यातल्या पेठांसमोर गुगल मॅप फेल. बोळ्यांमधून फिरवतो गुगल मॅप आणि अडकता तुम्ही. 10-12 मिनिटं असंच फिरवलं मला गुगल मॅपनी. शेवटी एका माणसाला विचारलं आणि त्याने रस्ता दाखवला. समजला काही नाही मला, पण दाखवला. कुठे पोचले? त्याच चौकात जिथून लेफ्ट घेतला होता. काय करणार होते मी? 2 मिनिटं थांबले. स्वतःवर राग आला, चिडचिड झाली. एवढी कशी तू मंद, तुला कसं नाही कळत? हे 2 मिनिटाचे विचार. महाराजांची मूर्ती बघितली, विचार शांत केले, डीप ब्रीदिंग केलं. तेवढ्यात आपले पोलीस मामा आले. त्यांना रस्ता विचारला, त्यांनी दाखवला आणि घरी आले. पण या सगळ्या इन्सिडेंट्सवरनं एक गोष्ट लक्षात आली. आई लहानपणी ती म्हण वापरायची ना, फिरून फिरून भोपळे चौकात. ती म्हण आठवली. आईला लगेच फोन केला. आई जे हसलीये ते हसू ऐकून एवढं बरं वाटलं की काय सांगू. असेच बारीक बारीक इन्स्टंट्स तुमच्या आणि माझ्या आयुष्यात होत असतात. एवढे पण छान छान इन्स्टंट्स तुम्ही कमेंटवर टाकले तर असा संवाद होत राहील आणि असंच पुढे आपण बोलत राहू. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रीलमध्ये. बाय.